चेहरा काय कामाचा जो असत नाही, म्हणजे जीवनात काय दुःख आणि अडचणी येत असतात, पण काय हसत राहायचं. इकडं विचार खूप छान. उठा, जागे व्हा, थांबू नका जोपर्यंत धैर्य प्राप्त होत नाही. काय केलं म्हणजे का आवडलं तुला? का आवडली? कारण माणसाने सतत तृप्त राहिलं पाहिजे आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. व्हेरी गुड, छान. काम से भरा पूरा परिवार ही धरती का स्वर्ग होता है. Man is not the slave of circumstance. He is the creator, controller and master of them. स्वतःचे मूल्य जाणा व विश्वास करा. तुम्ही जगातील सर्वात महत्त्वाचे व्यक्ती आहे. जो जैसा सोचता है और जैसा करता है वही वैसा ही बन जाता है. प्रसन्न रहण्याचे दोन उपाय आहेत: स्वतःच्या आवश्यकता कमी करणे आणि परतींशी ताळमेळ बसविणे. विद्यार्थी मित्रों, आज हमारे विद्यार्थी एक समस्या से गुजर रहे हैं। कई बार शिक्षक जब उन्हें कुछ पढ़ाते हैं तो उन्हें शिक्षक की बात पूरी समझ में नहीं आती है और उनका ध्यान इधर उधर भटकता रहता है। इसके लिए हम लोगों ने बहुत सारे विद्यालयों में स्टडी विथ 1 मिनट मेडिटेशन प्लान लॉन्च किया है। इसके अंतर्गत आपको कुछ ज़्यादा नहीं करना है। जब भी शिक्षक आएंगे पढ़ाई शुरू करने के पहले आपको 1 मिनट का मेडिटेशन कराएंगे। मैं आपको 1 मिनट का मेडिटेशन कराता हूँ। आप 1 मिनट मेडिटेशन के लिए तैयार हैं, हाँ या ना? आइए शुरू करते हैं। अपने हाथ को अपने पैर पे रखें, हथेली आसमान के तरफ, आंखें बंद, पीठ सीधी करें, बेंच का सहारा नहीं लें और हिल्ला डुल्ला बंद कर दें। सिर्फ 1 मिनट के लिए स्टैचू बन जाइए, मूर्ति बन जाइए। बचपन में हम लोग स्टैचू खेलते थे। आपका समय शुरू होता है अब। अब दोनों हाथों को आपस में घर्षण करें, रब करें, शक्ति पैदा करें और अपने हथेली को चेहरे पर रखें और अपनी आँखों को हथेली के अंदर खोलें और बंद करें, फिर खोलें और अपनी हथेली को धीरे से अपने पैर पे रख लें। आपका मन कुछ शांत हुआ? यस और नो? अब इस शांत मन से आप जब भी शिक्षक की बात सुनेंगे, शिक्षक की बात आपको ज़्यादा समझ में आएगी और आपके मेमोरी में स्टोर हो जाएगी। और आप जब एग्ज़ाम में प्रश्नों का उत्तर देने बैठेंगे तो आपकी मेमोरी आपको आंसर सप्लाई करेगी। जब भी शिक्षक आएंगे हर पीरियड में पढ़ाई शुरू करने के पहले आप सिर्फ 1 मिनट मेडिटेशन करें ताकि आपका मन शांत हो जाए और पहले वाले पीरियड में आपने जो पढ़ाई की है वो आपके दिमाग में एब्जॉर्ब हो सके, स्टोर हो सके।
आप करने के लिए तैयार हैं, कर पाएंगे? यस और नो? थैंक यू। आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक पायरीवर म्हणजे एखादा जर आपल्याला अपस्य गड आहे, गड आपल्या डोळ्याने दिसतोय, पण तू चालायचं म्हटल्यानंतर प्रत्येक पाऊल प्रत्येक पायरी त्या ठिकाणी आपल्याला वर जावं लागणार आहे. तसंच आपल्या आयुष्याच्या प्रत्येक जीवनामध्ये सुद्धा तसंच आहे की आपल्याला जर आता तुम्ही पहा की पहिलीतून डायरेक्ट नववीला आलात का, आठवीला आलात का बरं आले नाहीत? तर तुम्हाला दरवर्षी अभ्यास करून तुमच्यातले बरेच विद्यार्थी मागे राहिले. काही 7वीलाच गेले, काही 6वीला गेले, काही 5वीला गेले. तुम्हाला आठवत असेल की अरे हा नंतर कुठेतरी दिसल्यानंतर तुम्ही म्हणता अरे आपल्याच वर्गात होता, आता दिसत नाही, आता कुठे गेला, मामाच्या गावाला गेला, कुठे गेला, शाळेत आहे, नंतर कुठेतरी काहीतरी दिसतो पकडताना, वड्याला आलेला इंटरव्ह्यू दिसतो, अरे आपल्याच वर्गात होता. तर ह्या गोष्टीपासून म्हणजे जेणेकरून आपली जर आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्याला एकाग्र होणं, अभ्यास करणं हे तेवढंच फायद्याचं आहे. पण मॅडमने मला अजून एक सांगितलं, आपलं एखादं मी प्रत्येक गोष्टीवर बोलू शकतो, आमचे पुढे ऐकत नाही, दुसऱ्यांना सांगून थकलो, परंतु काही परिणाम होत नाही. बरोबर आहे. मी थोडं बाहेर गेले की लगेच चळवळ चालू होते, मी आलो की लगेच तुम्ही बोलायचं. म्हणजे आज या ठिकाणी मेडिटेशनची गरज तुम्हाला आहे की त्यांना काम नाही म्हणून आलेत का? ते त्यांना काम आहे, परंतु तुमच्या त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या गोष्टी तुमच्या कानावर पडायला की चांगल्या गोष्टीमुळे तुमची प्रगती व्हावी की जेणेकरून तुम्ही कुठेतरी चांगले आदर्श नागरिक घडले पाहिजे, चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, हा हेतू त्यांचा असतो. त्याच्यामुळे ते आपल्याकडे येतात आणि तुम्हाला जास्तीत जास्त तुमची प्रगती कशी होईल त्या दृष्टीने प्रयत्न करत असतात. क्षणाचाही आपण असे मानले की आपल्याला एखाद्या नातलगाने तुम्हाला त्रास होता, आपल्याला जास्त करून नातलगाने त्रास दिला, एखाद्याने शेजारच्याने मारलं तर काय वाटत नाही, त्याला आपण परत मारतो, बरोबर आहे की नाही? लगेच मारतो. परंतु आपल्याच नातलगाने आपल्याला त्रास दिला तर चालतो का? चालत नाही, बरोबर आहे की नाही? हा म्हणजे आपल्या पूर्वजापासून इतिहास आहे की आपल्याला आपल्या नातलगाने दुसऱ्याने आपल्याला बोलणं थोडंसं चालतं, परंतु आपल्याच घरातली व्यक्तीने जर आपल्याला बोललं तर आपल्याला खूप राग येतो, डोळे भरून येतात, खूप रडतो आपण. कारण आपण आपल्याच माणसाला काय करू शकत नाही, त्याला बोलू शकत नाही. एखाद्याने इथं वर्गात चिडवलं तर तुम्ही लगेच त्याला चिडवता, घरी चिडवता का तुम्ही? घरी चिडवत नाही, कारण ते लहान असतात, मोठे असतात. परत दुसऱ्यांना सुखी बघून आम्ही परमेश्वराचा न्याय पुढे शंका देऊ शकतो. दुसऱ्याचं सुख सुद्धा पाहता आलं पाहिजे आपल्याला, बरोबर आहे की नाही? कारण तुम्हाला खूप आनंद होतो ज्यावेळी आपल्याला 35% पडतात आणि आपल्या मित्राला 95% पडतात, तर तुमचा आनंद गगनात मावत नाही, खूप आनंद होतो तुम्हाला, बरोबर आहे की नाही? आताच आपण पालक मिटिंग घेतली, पालक मिटिंग मध्ये प्रत्येकाचे मार्क सांगितले, बरोबर आहे की नाही? मग त्या मार्क पाहिल्यानंतर तुम्हाला खूप आनंद झाला की अरे वा वा, गेल्या वर्षी तर मी पहिलाच होतो, आता पुढे 8-9 मध्ये पण दिसत नाही मी, आता काय झालंय माझं, काय परिस्थिती कुठे गेली, मी काय कुठं चुकलोय, याचं आपण आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि दुसऱ्याचं सुख सुद्धा ठीक आहे की बऱ्याच वेळा एखाद्या तुम्ही स्पर्धा पाहता, क्रिकेट स्पर्धा पाहता किंवा व्हॉलीबॉल, कबड्डी, कुस्ती, सगळ्या स्पर्धा पाहता, स्पर्धा संपल्यानंतर ते एकमेकाच्या विरोधात लढत असतात, स्पर्धेपुरतं, बरोबर की नाही? स्पर्धेपुरतं एकमेकाच्या विरोधात लढतात, परंतु स्पर्धा संपल्यानंतर जो जिंकतो एक हरतो, परंतु ते नंतर एकमेकाला अभिनंदन देतात, एकमेकाला गाळाभेट करतात, हातात हात देतात. आता की नाही तुम्ही क्रिकेटमध्ये पाहतात की नाही? एखाद्या वेळी एखादी मॅच हारली लगेच ते स्टंप पडतात आणि मारायला सुरुवात करतात, तुम्ही आम्हाला हरवलं का असं म्हणतात का? असं म्हणत नाही, तर ते त्या ठिकाणी खेळापुरतं, म्हणजे खेळापुरतं ते त्या ठिकाणी त्यांचं एकमेकाशी ते वैर भावना त्यांच्या मनामध्ये असते. परंतु एकदा खेळ संपला की पुन्हा मित्रत्वाचं नातं त्यांच्यामध्ये तयार होतं. तसं मित्रत्वाचं नातं आपलं सुद्धा सगळ्यांशी तयार झालं पाहिजे आणि आपण दुसऱ्यावर जळायचं नाही, चांगलं दुसऱ्याचं कल्याण होऊ द्या अशा पद्धतीने आपण वागायचं. ठीक आहे, शेवटचा प्रयत्न घेतला मॅडम. ठीक आहे, धीर धरा. आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे, वारंवार
वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. उठा, जागे व्हा, थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. जीवनाला चढ-उतार हे येतच असतात. नेहमी हसत राहा. असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. अहंकारापासून तितकेच सावध राहा जितके एखादा पिसाळलेला पिंजऱ्यापासून असतात. प्रत्येक क्षणाच्या व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगवान पुढे जात आहे. म्हणून आपल्याला संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा. तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकाल. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्टी करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मान मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्या समोर आत्महत्येची महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे. बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिल्यात तर तुम्ही दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोचाल. धैर्य व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगांचा सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल. तुमच्या स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यामुळे तुमचे काहीच नुकसान होणार नाही. थोर व्यक्ती सदैव एकाकी वाटचाल करीत आला आहेत आणि या एकाकी प्रयत्नामुळे ते फार दूरपर्यंत पोहोचले आहेत. एकाकीने चालून त्यांनी स्वतःच्या बळावर जगातील महान कार्य संपन्न केली आहेत. याकरिता त्यांना वेळ स्वतःच्या अंतर्मनाची प्रेरणा प्राप्त झाली. आपल्या आंतरिक सुखाने ते नेहमी प्रफुल्लित झाले आहेत. दुसऱ्यांनी येऊन आमचे दुःख दूर करावे अशी आशा कधीच बाळगली नाही. स्वतःच्या वृत्तीमध्येच यांनी आपला आश्रय शोधला आहे. एकटेपणा हे जीवनातील परम सत्य होय, परंतु एकटेपणापासून घाबरणे, त्यागा करणे, कर्तव्य पातळीवरून विचलित होणे हे महापाप होय. एकटेपणा हे आपल्या स्वतःच्या अंतर्गत लपलेले महान शक्तींना विकसित करणे एक साधन आहे. स्वतःवरच अवलंबून राहणे तुम्ही आपल्या श्रेष्ठतम शक्तींना प्रकाशात आणू शकता. क्षणभरासाठी आपण असे मानले की आपल्या एखाद्या नातलगाने तुम्हाला त्रास दिला व तुमचे अंतःकरण दुखावले तर काय तुम्ही या गोष्टीचा उहापोह करीत राहणार? त्या कष्टप्रद अप्रिय प्रसंगांना विसरून जा आणि स्वतःच्या मनाला शुभ कर्मामध्ये केंद्रित करा. चिंतेपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय दुःखांना विसरणे हाच आहे. आमचे कोणी ऐकत नाही. दुसऱ्यांना सांगून थकलो परंतु काहीच परिणाम होत नाही. अशा बोलणाऱ्यांनी स्वतःकडे बघावे. आत्मनिरीक्षण केल्यास स्वतःच्या निश्चिततेचे साक्ष पटेल. भलेही तुम्ही बोलू नका किंवा कमी बोला, पण कार्यात तल्लीन व्हा. थोड्याच दिवसात असे दिसून येईल की लोक न सांगताच तुमच्याकडे आकर्षित होत आहेत. म्हणून बोला कमी परंतु सत्कृत्य अधिक करा. कारण बोलण्याचा प्रभाव हा क्षणिक असतो तर सत्कार्याचा प्रभाव कायमच असतो. भविष्यामध्ये एखादा कामाचा ध्यास असेल तर तो इतरांकडून 100 पट कामे करून घेतो आणि इतके जास्त काम करून घेतो की आश्चर्य वाटावे. आमच्या कामाला बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल. इतक्या विराट प्रमाणात सत्साहित्य लिहिण्यापासून इतके आश्रम उभारण्यापर्यंतची जी कामे सुरू करण्यात आली त्या पूर्ण प्रणालीचा हाच ध्यास आहे. काय करावे? परिस्थिती आम्हाला अनुकूल आहे. आम्हाला कोणी मदत करीत नाही. काही विशेष करण्याची संधी आम्हाला प्राप्त होत नाही. अशा प्रकारच्या तक्रारी करीत राहणे व्यर्थ आहे. आपल्या दोषांचे खापर इतरांच्या माती फोडण्यात अशा तक्रारीमुळे मनाला खोटे
सध्याच्या वर्तमान परिस्थिती करता लोक कधी नशिबाला दोष देतात तर कधी देवतांसमोर नाक घासतात. या सर्वांचे कारण म्हणजेच आमचा स्वतःवर विश्वास नसणे. दुसऱ्यांना सुखी बघून आम्ही परमेश्वराच्या न्यायावर शंका घेऊ लागतो. परंतु या सुखी लोकांनी किती परिश्रमपूर्वक आपली कामे केली आहेत याकडे आम्ही पूर्णतः दुर्लक्ष करतो. अशी जिद्द आमच्या अंगी आहे का याकडे आम्ही लक्ष द्यावे. ईश्वर कोणत्याही बाबतीत पक्षपात करीत नाही. त्याने हे आत्मबळ सर्वांनाच मुक्त हाताने सढळपणे प्रदान केले आहे, ज्याच्या बळावर प्रत्येकाला स्वतःची उन्नती करता येईल.